घालवले. त्यांनी त्याला बाहेर घालवले हे येशूने ऐकले आणि त्याला तो सापडल्यावर तो त्याला म्हणाला, तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? त्याने उत्तर दिले, महाराज, मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे? येशूने त्याला म्हटले, तू त्याला पाहिले आहे व तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे. तो म्हणाला, प्रभुजी, मी विश्वास ठेवतो, आणि त्याने त्याला नमन केले. तेव्हा येशू म्हणाला, मी न्यायनिवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे. मी न्यायनिवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे, ह्यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे व ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. पुरुषांतील जे त्याच्याजवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, आम्हीही आंधळे आहोत काय? येशू त्यांना म्हणाला, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते, परंतु आम्हाला दिसते असे तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते. उत्तम मेंढपाळ. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 10. मी तुम्हाला खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागून चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील. मेंढरे परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखत नाहीत. हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला. तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की मी मेंढरांचे दार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खायला मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी करण्यासाठी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलतेने व्हावी म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दानादान करतो. मोलकरी पळून जातो, कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात, आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. ह्या मेंढवाड्यातील नव्हे अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो. म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मीच होऊन देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे
व परत घेण्याचाही अधिकार